जीवघेण्या झिका व्हायरसची पुण्यात एंट्री झाली आहे। डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्यानं खळबळ माजतीये। ऐन आषाढी वारीला झिकाचे रुग्ण आढळल्यानं टेन्शन वाढलंय। याच जीवघेण्या व्हायरसवरचा एक रिपोर्ट पाहूया। सावधान, पुण्यात झिका व्हायरसची एंट्री। वारीच्या तोंडावर झिकानं वाढवलं टेन्शन। पुण्यात झिका, राज्याला धोका। पुण्यात जीवघेण्यात झिका व्हायरसनं एंट्री केल्यानं मोठं टेन्शन वाढलंय। पुण्यातील कोथरूड परिसरातील डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिकाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं। पुण्यात प्रथमच झिकाचे रुग्ण आढळले। कोथरूडच्या एरंडवणे भागातील एका 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या 13 वर्षीय मुलीमध्ये झिकाची लक्षणं आढळली। विशेष म्हणजे डास चावल्यानं या दोघांना झिकाची लागण झाली आहे। झिका व्हायरसचे 2 रुग्ण आपल्याला सापडलेत। एक एरंडवणे येथे एक डॉक्टर वैद्यकीय व्यावसायिकच आहेत ज्यांना झिकाची लागण झाली आहे व्हायरसची, आणि दुसरे ते हडपसर एरियात आहेत। एडिस हा जो मस्किटो आहे आपला डास, ज्याने डेंग्यू, चिकनगुनिया ह्या आजारांचा प्रसार होतो, त्याच डासामार्फत याही आजाराचा प्रसार होऊ शकतो। देशात कोरोनाचा शिरकाव झाला, तोही पुण्यातून। दुबईहून परतलेल्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली, त्यानंतर राज्यासह देशात कोरोना पसरला। राज्यातील रुग्णांची त्यानंतर काय अवस्था होती ते आपण पाहिलंच। आता पुण्यातूनच झिकाचे रुग्ण आढळल्यानं आरोग्य प्रशासन अलर्ट झालंय। त्यात पुण्यासारख्या शहरात जिथं केवळ राज्यातूनच नव्हे तर देशाच्या विविध भागातून विद्यार्थी, पर्यटक ये जा करत असतात, तिथं झिकाचे रुग्ण आढळल्यानं राज्यासाठी हा धोका ठरू शकतो। पाहुयात झिकाची लक्षणं नेमकी काय आहेत आणि झिका कसा पसरतो। झिका हा डासांमुळे पसरणारा विषाणू आहे। एडिस डास चावल्यानं झिकाचा संसर्ग होतो। हे डास केवळ रात्रीच नाहीत तर दिवसाही चावतात। विषाणू गर्भवती महिलेकडून तिच्या गर्भातही जाऊ शकतो। गर्भधारणेवेळी संसर्गामुळे काही जन्मजात दोष आढळू शकतात। झिकासाठी कोणतीही लस किंवा औषध नाहीये। ताप, पुरळ, रॅशेस येणं, डोकेदुखी होणं, सांधेदुखी, लाल डोळे असणं, स्नायू दुखणं ही काही लक्षणं झिकाची आहेत। आराम करा, डिहायड्रेशन टाळा, भरपूर पाणी प्या। ताप आणि वेदना शमवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध घ्या। सध्या हवामानात प्रचंड बदल होत आहेत। पावसाला म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही। कधी तीव्र ऊन तर कधी मुसळधार पाऊस बरसतोय। हे वातावरण विषाणू वाढीसाठी पोषक असतं। त्यामुळे झिका, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढलाय। तुम्ही देखील आजारी असाल आणि ताप, सर्दी ही लक्षणं तुमच्यात असतील तर घरगुती उपचार करू नका। वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि काळजी घ्या। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ। सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।